इलॉन मस्क हे नाव आज शिकलेल्या जवळजवळ साऱ्यांना माहीत आहे. इलॉन संशोधक आहे, बिझनेसमन आहे आणि सेलिब्रिटीही आहे. जगभरातील अनेक तरुण त्याला त्यांचा आदर्श हिरो असे मानतात. पण तो नेमका कसा घडत गेला, त्याची मानसिकता कशी आहे याची माहिती फार कमी माणसांना आहे. इलॉन 10 वर्षाचा असताना त्याच्यासाठी होम कॉम्प्युटर घेतला गेला. सोबत बेसिक प्रोग्रामिंगसाठी असणारे वर्कबुकही होते. त्यामधील धडे 6 महिन्यात शिकणे अपेक्षित होते. सतत 3 दिवसपर्यंत बसून कोणाचीही मदत न घेता त्याने हे सारे धडे समजून घेतले. त्यातूनच तो फक्त 12 वर्षाचा असताना ब्लास्टर नावाचा कॉम्प्युटर गेम त्याने लिहिला. त्याने तयार केलेल्या खेळामुळे त्या विषयातील जाणकार तंत्रज्ञसुद्धा प्रभावित झाले होते. वयाच्या 14व्या वर्षी मी कोण, या जगाला कोणी निर्माता असतो का, असे अस्तित्ववादाबद्दलचे प्रश्न मस्कला पडू लागले होते. त्यानंतर त्याने धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक पुस्तके वाचण्याची सुरुवात केली. सारी माणसे शहाणी, ज्ञानी व्हायला हवीत असे त्याला कुमारवयातच वाटत असे. त्याचा स्वभाव एकलकोंडा होता. स्वतःमध्ये रमणे त्याला प्रिय होते. ऊर्जेने भरलेला इलॉन बालवयात कोणतीही गोष्ट पटकन शिकत असे. एखादा विचार त्याच्या मनात आला की तो त्यामध्ये गुंग होऊन जात असे. त्याची त्यामध्ये तंद्री लागत असे. कोणी त्याच्याशी काही बोलले तरी त्याकडे त्याचे लक्ष नसे. मनाच्या पडद्यावर एखादे चित्र बारकाव्यानिशी स्पष्टपणे पाहणे त्याला जमत असे. तो लहान असताना त्याला वाचनाचे जबरदस्त वेड होते. दिवसातून 10 तास वाचणे त्याच्यासाठी सामान्य गोष्ट होती. तो एका दिवसात 2 पुस्तकेही वाचायचा. कुटुंब खरेदीला गेले आणि इलॉन दिसेनासा झाला तर तो पुस्तकाच्या दुकानात कुठेतरी सापडत असे. 4थीत शिकत असताना त्याने एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका वाचायची सुरुवात केली. त्यातून त्याला खूप माहिती मिळाली. त्याची स्मृती फोटोग्राफिक होती. वाचलेले सारे त्याच्या लक्षात राहत असे. इलॉन पुढील वयात अब्जाधीश बनेल अशी कल्पनाही तो बालवयात असताना कोणाच्या मनात आली नव्हती. शाळेत शिकत असताना तसे कोणतेही लक्षण त्याच्यामध्ये असल्याचे जाणवले नव्हते. शाळेत त्याने कसलेही नेतृत्व केले नव्हते. पण शाळेत शिकत असतानाही सोलर एनर्जी या विषयाची आवड, समज त्याला होती. विज्ञानाच्या एका तासाला पेट्रोलियम पदार्थांपेक्षा सौर ऊर्जेचा वापर जास्त महत्त्वाचा आहे असे मत तो मांडत असे. मानव अन्य ग्रहावर राहायला जाईल अशी स्वप्ने तो शाळेत असल्यापासून पाहत असे. शाळेत असताना त्याच्या डोक्यात पेपरलेस बँकिंगची कल्पनाही आली होती. एखादी नवीन गोष्ट शोधण्यासाठी कल्पकता लागत असतेच. अभिनव कल्पनेला चिकटून राहून काम करीत राहण्याची मानसिकता असावी लागते. इलॉनकडे ते सारे गुण होते. त्याचा स्वभाव कोणतेही काम झोकून देऊन करण्याचा होता. न खाता पिता जगणे शक्य असते तर सतत काम करीत राहणे त्याला आवडले असते. दुसऱ्या कोणाही माणसापेक्षा अधिक कष्ट आणि ताण सहन करणे त्याला सहज जमत असे. रात्रभर काम करून दिवसा दुसरीकडे कामाला जाणे ही त्याच्यासाठी सामान्य बाब होती. वाट्याला आलेले काम चांगल्या प्रकारे पूर्ण करणे त्याला जमत असे. सिलिकॉन व्हॅलीत काम करताना सकाळी बाहेर पडलेला इलॉन रात्री 11 वाजता घरी यायचा व त्यानंतरही तो घरी काही काम करीत असे. आयुष्यात अर्थपूर्ण, कायमस्वरूपी टिकेल असे काहीतरी करावे असे त्याला मनापासून वाटत असे. 1994मध्ये त्याने सौर ऊर्जेवर शोधनिबंध लिहिला होता. अवकाशात 4 किलोमीटर लांबीची सौर पॅनेल बांधून त्यातून निर्माण होणारी ऊर्जा मायक्रोवेव्हमार्फत पृथ्वीवर पाठवण्याची कल्पना त्याने कॅनडामध्ये असताना वयाच्या 20व्या वर्षी मांडली होती. त्याच्या डोक्यात भव्य कल्पना येत असत. इंटरनेट, नूतनीकरणक्षम ऊर्जा, अवकाश हे त्याच्या आवडीचे विषय होते. भविष्यासाठी उपयुक्त अभिनव तंत्रज्ञान बनविण्याचे स्वप्न त्याच्या डोक्यात सतत घोळत असे. तो महत्त्वाकांक्षी होता. माणसाने सीमारेषा ओलांडून पलीकडे जायला हवे.
चंद्रमंगळावर वस्ती करण्याची स्वप्ने इलॉन तरुण वयापासून पाहत आला आहे. मानवासाठी खूप मोठे भव्य असे काहीतरी करावे असे त्याला वाटत असे. आजचे हे जग बदलण्यासाठी लागणारा आत्मविश्वास त्याच्याकडे होता. मंगळावर मानवाने वसाहत करायला हवी हे इलॉनचे स्वप्न अनेक जणांना वेडेपणाचे वाटत असे. आजही अनेक माणसांना मंगळावर वास्तव्याची कल्पना वेडगळपणाचीच वाटते. पण ही कल्पना वास्तवात आणण्यासाठी मिळवलेले पैसे गुंतवायची हिंमत त्याच्यात आहे. धाडसी माणसेच भव्य दिव्य असे यश मिळवीत असतात. त्यातूनच पेपाल, स्पेसएक्स, टेस्ला, सोलर सिटी ही सारी साम्राज्ये त्याने उभारली. इलॉनने हायपरलूप नावाची हवेचा विशिष्ट दाब असलेल्या नळीतून इकडून तिकडे जाण्यासाठीची अभिनव कल्पना जगापुढे सादर केली आहे. ती प्रत्यक्षात आली तर वाहतुकीत क्रांती होणार आहे. हायपरलूपमधून होणारा प्रवास विमानापेक्षाही जास्त वेगाने होईल. त्याच्या उद्योगाचा विस्तार कसा होत गेला हे ज्यांना जाणून घ्यायचे असेल त्यांनी ॲशली व्हान्स यांनी लिहिलेले इलॉन मस्क हे पुस्तक मुळातून वाचायला हवे. खरे म्हणजे अशी काही पुस्तके शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळ काढून वाचायला हवीत. आपले मूल शहाणे, कर्तृत्ववान, यशस्वी व्हावे असे साऱ्या पालकांना वाटत असते. मुलाला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठीचे पुरेसे प्रयत्न पालक करतात का? कामाविषयीची ओढ निर्माण व्हावी यासाठीचे धडे मुलांना मिळायला हवेत. मुलांनी भव्य दिव्य स्वप्ने पाहायला हवी. त्यांचा पाठपुरावा करायला हवा. सामान्यपणे अशी मुले आपल्या शाळांमध्ये थट्टेचा, टिंगलीचा विषय ठरत असतात. ज्यांना मुलांना घडवण्याचे काम करायचे आहे अशा शिक्षकांनी या पुस्तकाचा अभ्यास करायला हवा. इलॉनसारखी स्वप्ने पाहणाऱ्या व त्याचा पाठपुरावा करण्याची तयारी दाखवणाऱ्या मुलांची संख्या वाढली तरच अंतराळात वसाहत करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकेल. हे आपल्याला पटते का? धन्यवाद.